खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात 1 लाखाहून अधिक भाविकांची गर्दी। खिद्रापूर ते सैनिक टाकळीपर्यंत पार्किंगची समस्या। कोल्हापूर जिल्ह्यातील प्राचीन कोपेश्वर मंदिरामध्ये यंदाच्या महाशिवरात्रीला 1 लाखाहून अधिक भाविकांचा महापूर आला। महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील भक्तांनी कोपेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। मंदिर परिसरात दर्शनासाठी तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण गाव भक्ती रसात न्हाऊन निघालं होतं। सरपंच सारिका कदम आणि तंटामुक्त अध्यक्ष अण्णाप्पा कुरुंदवाडी यांनी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी लक्ष ठेवून होते। भाविकांच्या गर्दीमुळे खिद्रापुरामधील पार्किंग स्थळे पूर्ण भरली। परिणामी वाहनांना खिद्रापूर ते सैनिक टाकळी तसेच राजापूर रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहने लावावी लागली। यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। कुरुंदवाड पोलिसांची अतिरिक्त राखीव पोलीस दलाची मदत घेऊन वाहतूक सुरळीत केली। महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुजारी रमेश जोशी, गणेश जोशी, गजानन जोशी आणि जोशी कुटुंबियांच्या हस्ते महापूजा व लघुरुद्र, महारुद्र, पंचामृत अभिषेक पार पडला। शंखध्वनी, डमरूच्या निनादाने आणि भजन कीर्तनाने मंदिराचा परिसर भक्ती रसात न्हाऊन गेला। मंदिर समितीतर्फे दुपारी संगीत सुपद्र हा भक्तिगीतांचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला। भाविकांना केळी आणि साबुदाणा खिचडीचा प्रसाद वितरित करण्यात आला। पोलीस प्रशासनाच्या पथकाने मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 122 पोलीस कर्मचारी तैनात केले होते। यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपअधीक्षक समीरसिंह साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांचा समावेश होता। कोपेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी उत्साहात पूजा अर्चा केली। सरपंच सारिका कदम, दयानंद माने, वर्धमान लांडगे, वृषभ म्हैसाळे, श्रीहरी कोळी, पोपट पाटील, दीपक पोद्दार, अशफाक ढालाईत, रामगोंड पाटील, गणेश पाखरे, बसगोंडा पाटील, दिलीप आदुके यांच्यासह पोलीस प्रशासन, स्थानिक स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि मंदिर समिती यांच्या सहकार्याने महाशिवरात्री उत्सव सुरळीत पार पडला। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, खिद्रापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।